बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या उदयनगर ग्रामपंचायतने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये करण्यात आली होती। नेमकी काय तक्रार आहे ते मी तुम्हाला सांगतोय। मी ज्या सध्या जागेवरती उभा आहे या ठिकाणी गावातला जो कचरा आहे तो कचरा या ठिकाणी आणून टाकलेला आहे। मात्र ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांनी जवळपास 8 ते 10 महिन्यापूर्वी हा जो उघड्यावर कचरा या ठिकाणी न टाकता या ठिकाणी 7,70,000 रुपयांचं घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत घनकचरा कुंडी आणि शेड या ठिकाणी बांधलेलं होतं। मात्र आज रोजी या जागेवरती जर का पाहिलं तर कुठेही ते योजनेअंतर्गत बांधलेलं कचरा शेड आणि कुंडी या ठिकाणी दिसत नाहीये। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी 7,70,000 रुपयाचं जे काही शेड आणि कुंडी बांधण्यात आलं होतं ते चोरीला गेलं की काय, अशा प्रकारचा प्रश्न उदयनगर इथल्या ग्रामस्थांना पडलेला आहे। या संदर्भामध्ये जवळपास महिन्याभरापूर्वी ग्रामस्थांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये तक्रारही केली होती। मात्र त्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही आणि लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या या सरपंच आणि सचिवाला प्रशासन पाठीशी घालतंय का, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय। जर का येत्या 2 दिवसामध्ये कारवाई झाली नाही तर उपोषण सुद्धा करण्याचा इशारा तक्रारकर्त्यांनी दिलेला आहे। आपल्यासोबत तक्रारकर्ते आहेत, नेमकी काय त्यांची तक्रार होती आणि किती लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे हे आपण त्यांना विचारूया। काय नेमकी तक्रार होती तुमची आणि काय कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला यामध्ये? भ्रष्टाचार अशा पद्धतीने झाला आहे की एकंदरीत पाहता इथं जे जागेवर आलो होतो आधी पाहायला तरी ते टीन शेड वगैरे तिथं होतं का नाही हे चोरीला गेलेलं आहे। पण आणि जे यांनी सरपंच आणि सचिव यांनी जे पैसे जे घेतलेले 7,70,000चं काम जे होतं त्यामध्ये इथं कुठलंही काम नाही दिसत नाही आहे। आणि याची तक्रार पण मी BDO, जिल्हाधिकारी, विधानसभा सदस्य श्वेता माले यांना पण दिलेले आहेत आणि तहसीलदाराला पण अर्ज केलेला आहे, या तक्रार केलेली आहे। बरं काय नेमकी तर 7,70,000 रुपयाचं काय बांधलं होतं तिथं? यांनी शेड वगैरे दाखवलं आहे ते ठरावचे म्हणजे तिच्यावर, पण इथं काहीच उपलब्ध नाही आहे। तसेच यांनी आता हे काय करत आहे काय नाही मनमानी करत आहे, भ्रष्टाचार कशाचं शेड होतं नेमकं काय? इथं टीन शेड होतं, म्हणजे प्रकल्प होता, एक घनकचरा प्रकल्प होता, पण इथं काहीच नाही आहे जेव्हा आम्ही पाहायला आलो तेव्हा। आता त्यांनी बिलं कसे काढले काय काढले, त्यांना सरकारचा काही पाठिंबा वगैरे आहे का? तर काय आता तुमची मागणी काय? आता मागणी सर, आता दोन दिवसामध्ये जर मला रिझल्ट नाही मिळाला, जर त्यांच्यावर चौकशी नाही झाली, जी तक्रार मी जी केलेली होती त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर मी 2 दिवसीय उपोषणाला बसणार आहे। नक्कीच तर हे होते तक्रारकर्ते ज्यांनी 1 महिना उलटला या संदर्भामध्ये तक्रार केली होती की घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत घनकचरा कुंडी आणि शेड या ठिकाणी बांधलं होतं, ते चोरीला गेलंय। कसं चोरीला गेलंय त्याची चौकशी करावी आणि दोषीवरती कारवाई करावी, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती तक्रारकर्ते आकाश राऊत यांनी केलेली होती, मात्र आशिष राऊत यांनी केली होती। मात्र अद्याप त्यावरती कारवाई झाली नाही, दोषीवरती कारवाई झाली नाही आणि येत्या 2 दिवसामध्ये जर का चौकशी होऊन कारवाई झाली नाही तर ते उपोषण सुद्धा करणार आहेत। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, उदयनगर, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।